झी 24 तास एक पाऊल पुढे। शिक्षण ही काळाची गरज आहे, पण चांगलं शिक्षण मिळावं यासाठी शैक्षणिक संस्थांमध्येही किमान चांगल्या सोयी सुविधा मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र नागपूरच्या एका शाळेत मूलभूत सोयींचाच पूर्णपणे अभाव आहे। महापालिकेद्वारे संचलित या शाळेतील परिस्थितीचा आढावा घेणारा झी 24 तासचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। नागपूर महापालिकेद्वारे संचलित ही शहीद अब्दुल हमीद उर्दू शाळा 100 चौरस फुटांच्या 4 चिंचोळ्या खोल्यात भरते। एक खोली शिक्षकांसाठी आणि उरलेल्या 3 खोल्यांमध्ये पहिली ते 6वी पर्यंतचे 303 विद्यार्थी सकाळ आणि दुपारच्या सत्रात शिक्षण घेतात। शाळेला मैदान तर सोडाच, पण एखादा कार्यक्रम किंवा पोषण आहार योजनेचं जेवण देखील फुटपाथवर बसूनच घ्यावं लागते। शाळेला साधं वेगळं प्रसाधनगृहही नाही। रस्त्याला लागूनच शाळा असल्यानं विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या त्रासालाही सामोरं जावं लागतंय। शाळेच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध झाला असला तरी बांधकाम मात्र सुरू झालेलं नाही। यहाँ पानी पीने को बहुत परेशानी होती है, सामने वाले स्कूल में जाना पड़ता है। खाना ना सब अच्छा आता है, खाने में परेशानी होती है, खाने में बहुत धूल आती है। आम्हाला फार त्रास होत आहे, पर आम्ही ॲडजस्टमेंट करत आहोत आणि वर्ग खोली बांधून मिळेल असं आम्हाला वरिष्ठांनी सांगितले आहे। या शाळेचं दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्याचे अनेकदा प्रयत्न झाले, मात्र यासंबंधी महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार करूनही योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याची तक्रार स्थानिक नगरसेवकांनी केली। तर आपण स्वतः 6 वर्षाच्या काळामध्ये जागा उपलब्ध असून सुद्धा गरीब नवाज उर्दू उच्च प्राथमिक शाळा आणि अब्दुल हमीद हे प्राथमिक शाळा या शाळेच्या बांधकाम आजही आम्ही करू शकलो नाही। ज्या ठिकाणी भाड्याच्या शाळा आहे, भाड्याच्या जागांमध्ये शाळा आहे, त्या ठिकाणी अनेक ठिकाणी आपल्याला ज्या पायाभूत सुविधांमध्ये कमतरता आपल्याला आढळून येते, परंतु त्यालाही पर्यायी व्यवस्था करण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करत असतो। महापौरांनी नागपूरच्या शाळांमध्ये सुधारणा करण्यासंबंधी आश्वासन तर दिलंय, मात्र 2004 पासून ही शाळा सुरू झाल्यावर आजवर इथली परिस्थिती का सुधारली नाही आणि त्यासाठी जबाबदार कोण हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। शाळांच्या माध्यमाने सुसंस्कृत नागरिक घडतात। अब्दुल कलाम सारखे नागरिक देखील या शाळांनी घडवले आहेत, पण मूलभूत सोयी नसेल तर ते शक्य आहे का हा प्रश्न महत्त्वाचा आहे। आणि 1200 कोटीचं बजेट असलेल्या महानगरपालिकेने आजवर आपल्या शाळांच्या मूलभूत सोयींकडे लक्ष का दिलं नाही याचा जाब आता महानगरपालिकेला विचारायलाच हवा। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सोबत अखिलेश हळवे, झी 24 तास, नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।